नमस्कार. आम्ही गुरुवर्य सुधीर रसाळ सरांच्या घरी आलेलो आहोत आणि मग जुने कवी, त्यांच्या कविता, तो काळ याविषयी बोलणं सुरू होतं. बोरकरांचा विषय निघाला तेव्हा मग काही कविता आपण म्हणूयात असं आम्ही ठरवलं. त्यातली एक कविता ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळलेली भिंत आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलेली आहे आणि रसाळ सरांची आवडती दुसरी एक कविता इथं मी म्हणतो आहे. ही कविता त्यांनी का म्हणायला लावली ते मी कविता म्हणणं झाल्यावर सांगतो. तर ती कविता आहे, मंद असावे जरा चांदणे, मंद असावे जरा चांदणे, मंद असावे जरा चांदणे, कुंद असावी हवा जराशी, मंद असावे जरा चांदणे, कुंद असावी हवा जराशी, गर्द कुंतली तुझ्या खुलाव्या शुभ्र फुलांच्या धुंद मिराशी, दूर घुमावा तमात पावा, दूर घुमावा तमात पावा, जवळच व्याकुळ व्हावे पाणी, तूही कथावी रुसून अकारण सासू ननदांची गारहाणी, सांगावे तू दुःख आगळे माझ्यासाठी गिळले कैसे, सांगावे तू दुःख आगळे माझ्यासाठी गिळले कैसे, आणि आंधळ्या भलेपणीने तुला केधवा छळिले कैसे, उदासता अन सुखात कोठे कौलारावर धूर दिसावा, उदासता अन सुखात कोठे कौलारावर धूर दिसावा, असे निसटते बघून काही विषाद व्हावा जीवा विसावा, मंद असावे जरा चांदणे, कुंद असावी हवा जराशी, मंद असावे जरा चांदणे, कुंद असावी हवा जराशी, करुणा भरल्या मुकाटपणी अन तुला धरावे जरा उराशी, कुंद करुणा भरल्या मुकाटपणी अन तुला धरावे जरा उराशी. आता ही कविता का निवडली, म्हणजे सरांनी का निवडली ते मला माहित नाही, पण नकळतपणे ही कविता म्हणजे तुमचं मनोगत आहे. वीर रसाळ विशेषांकात तुमचा जो लेख वाचला त्याच्यावरून असं लक्षात आलं की ही तुमची अवस्था होती. सांगावे तू दुःख आगळे माझ्यासाठी गिळले कैसे, म्हणजे मुंबई सोडून तुम्ही इथं त्यांच्यासाठी आलात तेव्हा जो हा सगळा तुमचा काळ होता, त्या काळामध्ये सांगावे तू दुःख आगळे माझ्यासाठी गिळले कैसे, आणि आंधळ्या भलेपणीने तुला केधवा छळिले कैसे, तुला केधवा छळिले कैसे. छळले नाही. बोरकरांनी कदाचित त्यांच्या रुक्मिणीबाईसाठी ही कविता लिहिली असावी, पण बऱ्याचदा ओळी आपल्याला पण लागू पडतात ना. तसं मी म्हटलं की हे तुम्हाला, म्हणून सरांनी ही कविता वाचायला सांगितली मला.